माझ्या भोजनात वाढलेला आहे ते मांस भक्षण करणारा राजा तू राक्षस होशी. अगं जिथं माझं काही चुकलंच नाही तिथं यांच्या शापाला मी भीक घालत नाही. राहिली गोष्ट शापाची, यांना काय वाटलं मी रडत बसणार आहे, मी गयावया करणार आहे? कधी नाही. माझी योग्यता तुला माहीतच असेल. फक्त आणि फक्त माझ्या नेत्र कटाक्षानं शत्रूची जाळून राख राजा मित्र सह करू शकतोय. राज सिंहासनावर बसून परमेश्वराला आत्मसात करून घेण्याची ताकद, तेवढं भक्ती सामर्थ्य माझं असताना यांच्या शापाला मी घाबरतोय. मला सांगा तुमच्या मनात कोणते विचार? एकच, शापाला न घाबरता, शापाला न घाबरता काय करणार? त्या शापाला प्रतिशाप. राजा मित्र सह तू राक्षस होशी. त्यांनी आपलं ब्रह्मतत्व पणाला लावलं, मग मी माझं भक्ती तत्व पणाला लावे आणि शापाला प्रतिशाप. राजा तू राक्षस होशी. राक्षस शाप आपल्या मुलाला मारू शकते का? जरूर मारू शकते. का नाही मारू शकत? मारूच शकते. मारू शकते ना? पण मला सांगा तेच पण आपल्या आईला मारू शकते का? आई वडील आपल्या मुलांचं अहित कधीही करत नाही. त्यामुळे योग्य वळणावर येण्यासाठी आई वडिलांनी मुलांना मारलं नक्कीच चालतंय, पण त्या मुलांनी आपल्या आई वडिलांवर मारणं दूरच राहिलं. हात सुद्धा उगारायचा नसतो, वरचढ शब्दात बोलायचं सुद्धा नसतं. पण हे काय विचारताय? याला कारण कोणतं असेल तर माझा दुसरा प्रश्न कोणता? माईका स्वामी गुरु शिष्याला शाप देऊ शकतो, हे सत्य आहे ना? शिष्य गुरुला शाप देऊ तुम्ही माझ्या बोलण्याचा भावार्थ तुमच्या लक्षात आला? रागाच्या भरात एवढी मोठी चूक माझ्या हातून घडणार होती. बरोबर आहे तुझं. गुरु शिष्याला साथ देऊ शकतो तेवढा अधिकार त्या गुरुला, पण शिष्य गुरुला साथ देऊ शकत नाही. शिष्यानं गुरुला साथ देणं हे धर्म निषिद्ध आहे. या समजला तुम्ही काय करू? काय करू? योग्य वेळी आला. मला सांगा, वसिष्ठ महंतांना शाप देण्यासाठी हाती घेतलेलं हे शापजल, या शापजलाचं मी काय करू? फेकून देऊ? नाही राजन, अरे हे शापजल आहे. हे शापजल धरणी मातेवर जर का पडलं असेल तर हल पडलं माझे प्रत्येक जीवजंतू नष्ट होतील. राजन, माझ्या चुकीची शिक्षा या माझ्या जनतेला नको आहे. अगदी योग्य. राजन, एकच हे शापजल तुझ्या दोन्ही चरणावर ठेव.
तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. हे शापजल इतरत्र कुठेही टाकलं असेल सारी भूमी दग्ध होईल. अगदी सत्य. त्याचा त्रास या माझ्या जनतेला होणार आहे. होय. आणि म्हणून तुमच्या आज्ञेवरून हे शापजल मी स्वतःच्या दोन्ही पायांवर टाकत आहे. या जनतेच्या सुखासाठी कल्याणासाठी राजा मित्रसह हे शापजल स्वतःच्या दोन्ही पायांवर
माझी काळजी करू नका. मला तुमची काळजी वाटते. मुलांची दूर हो. माझा समाज मुलांची दूर हो. ज्याप्रमाणे माझा समाज संकटात आहे त्या पत्नीचं कर्तव्य आहे संकटात जाण्यामध्ये. अगं त्याला शाप मिळाला आहे. शापामुळे तो नरराक्षस झालाय. होय तो निष्ठ झालाय. तू जाऊ नकोस. पुढे बाहुली. हा तू जर नाराज आहेस तर मी कोण आहे? तू नरभक्ष, नरभोज करणारा नरभक्ष. होय कल्मोक्ष अशी लिहायला समजा. कलमोश पाव. होय कलमोश पाव. मला भूक लागलेली आहे.
सपन पडला खरंच सांगते औषध शपथ सांगते सपन पडला पाठी बघ गेलो मोठो राक्षसी गेलो मोठो राक्षसी नो जितो असं हो तू आराम असं आहे जितो हो काय खातो सगळे काय पण माझे दोन जिल रडतो थोरलो बसलो पायाकडे आणि भांग बसलो कपडाकडे नरक फळेकर